कॉन्क्रीट नाही पूर्ण तोडायलाच नाही पाहिजे ना. नाही नाही एक साईडला झालं, एक साईडला झालं. तिकडे बोलत ना. हे आता एवढं नुकसान मला एक शेतकऱ्याचं तर काय आहे खाली. हे मला आणशीन मला गोळा करायला दोन मध्ये जरा काय याला काय करत माहितीये का, अशा धरायच्या. माझं शेडनेट होतं 1 एकरचं टोमॅटोचं पीक होतं त्याच्यामध्ये. आणि वादळी वारं काल 5 वाजता आलं, खूप नुकसान झालं. 10 लाख रुपयाचं पीक होतं माझं, ते पूर्ण नुकसान होऊन गेलं त्याच्यामध्ये. आणि काल 5 वाजता वादळी वादळ पाऊस आल्यामुळे केळी, डाळिंब, टोमॅटोचं पीक होतं. 10 लाख रुपयाचं पिकाची फार नुकसान झाली. आता काय करता, त्याला नाईलाज आहे. शेतकऱ्यासाठी काय आहे, पाऊस कधी बी नुकसानीचा ठरतो. त्याला आता नाईलाज आहे. शेवट सरकारनं काहीतरी भरपाई द्यावा आम्हाला. मी फेब्रुवारी महिन्यात केळी लावल्या होत्या 2 एकर. काल 4:30 वाजता चक्रीवादळ झालं, खूप गारपीट झाली आणि साऱ्या केळी खाली पडल्या. आम्ही टँकरनं पाणी टाकू टाकू परेशान झालतो. केळीचे झाडं लेकराप्रमाणे सांभाळले. आणि कालच्या चक्रीवादळानं होतं नव्हतं करून टाकलं. आता शासनानं आम्हाला आर्थिक मदत द्यावी, काहीतरी शासनाकडून मिळावं ही अपेक्षा आहे आम्हाला.